मित्रांसोबत गोव्याला जाण्याचे प्लॅन्स तुम्ही बऱ्याचदा आखले असतील किंवा कदाचित आखतही असाल, पण वडिलांची परवानगी नाही किंवा घरच्यांना मी गोव्याला येणं मान्य नाही अशी सगळे कारणं असतील आणि त्यामुळे कदाचित तुमच्या मित्रांसोबत सेलिब्रेट करणाऱ्या सगळ्या आनंदावरती विरजण पडला असेल. असेच कदाचित किस्से बरेच तुमच्याकडे सांगायला असतील. पुण्यामध्ये रिसेंटली असाच एक प्रसंग घडला आणि ज्याची चर्चा आता मेनस्ट्रीम पासून ते सोशल मीडियावरच्या जवळपास प्रत्येक माध्यमांवरती आहे आणि राज्यभरात हा किस्सा काल संध्याकाळपासून प्रचंड गाजतोय. फक्त ही केस थोडी हाय प्रोफाईल आहे, त्यामुळे इथे गोव्याच्या जागी बँकॉक आहे आणि वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटापेक्षा किंवा स्लीपर एखाद्या वोल्वोपेक्षा इथे चार्टर्ड फ्लाईट आहे. काय घडलंय, इनसाइड स्टोरी काय आहे, काही डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे, त्यात नक्की काय डिटेल्स आहेत आणि कोणाकोणाची नाव आहेत, सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. डिसेंबर 2024 इथे आपल्याला थोडंसं जावं लागेल. त्याचं कारण असं आहे, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अधिवेशन होणार होतं. 16 तारखेपासून 16 ते 21 हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार होतं. त्याच्या जस्ट आधी खातेवाटप जाहीर झालं होतं आणि कॅबिनेट एक्सपान्शन मध्ये राज्याचे आधीचे काही जे मंत्री होते त्यांच्यातल्या काही जणांना स्थान देण्यात आलं नाही. राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री त्यावेळी रेडिन्सन ब्लू हॉटेलवरती होते. अपेक्षा होती की या कॅबिनेट एक्सपान्शन मध्ये सुद्धा आपल्याला स्थान मिळेल, पण शिंदेच्या शिलेदाराला मात्र काही स्थान मिळालं नाही. मंत्र्यांनी थेट बॅग पॅक केली, हिवाळी अधिवेशन अटेंड करायचं सोडून दिलं आणि ते पुण्याला निघून आले. पुण्याला निघून आल्यानंतर त्यांनी माध्यमांना कारण असं दिलं की कोलेस्ट्रॉल हाय झालेलं होतं, वाढलं असल्यामुळे डॉक्टरांनी रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला आहे. बाकी माझी नाराजी वगैरे काहीच नाही. नाव काय? तानाजी सावंत. हाफकिन असेल, औषधांचा प्रोक्युरमेंट असतील किंवा कोविड नंतर ज्या व्यक्तीकडे महत्वाची सूत्र सगळी राज्यभरात आली, त्यानंतर अगदी वैद्यकीय विभाग सांभाळत असताना त्यांच्याकडे प्राधिकरणाचा त्यांनी विषय मार्गी लावला. मग त्यातून आणखी वेगवेगळ्या गोष्टींच्या कॉन्ट्रोवर्सी तयार झाल्या. असं नाव आहे, ते म्हणजे तानाजी सावंत. आजची स्टोरी तानाजी सावंत यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाची आहे. ऋषिराज सावंत नाव आहे. पुण्यामधून ऋषिराज सावंत निघाले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप केलं. पुढे एक चार्टर्ड फ्लाईट थांबली होती. त्या चार्टर्ड फ्लाईट मध्ये कोण होतं आणि काय आणि त्याचं सगळ्यात साधारण किती पैसे भरले होते सगळे आपण थोडं पुढे डॉक्युमेंट आल्यानंतर जाणून घेऊ. पण ही चार्टर्ड फ्लाईट रेडी होती, संध्याकाळी 4:30 वाजता निघणार होती. फ्लाईट कुठली होती? फ्लाईट होती बँकॉकची. आता संध्याकाळी माध्यमांमध्ये 7च्या दरम्यान बातम्या आल्या की असं असं अपहरण झालंय. बातमी लीक कुठून झाली? पोलीस स्टेशन मधून नाही, तर बातमी लीक झाली की कंट्रोल रूमला एक कॉल आलेला आहे आणि त्या कॉलवरती असं सांगण्यात आलेलं आहे की माझ्या मुलाचं अपहरण झालं आणि अपहरण झालंय. त्यामुळे लोकेशन विचारण्यात आलं. लोकेशन मग सिंहगड रोड होतं, जवळचं पोलीस स्टेशन गाठण्यात आलं आणि त्या ठिकाणी मग कंप्लेंटचा सगळा झाला. आता गंमत अशी आहे, काही सूत्रांची बोलल्यानंतर असं कळलं की तानाजी सावंत यांची इच्छाच नव्हती की त्यांच्या मुलांनी बँकॉकला जावं आणि त्यानंतर हे संपूर्ण पुढे एक 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 नाट्यमय गोष्टी घडत गेल्या. सिक्वेन्स हाच आहे, पण पुढे गोष्टी इतक्या ड्रॅमॅटिक होत जातात की तानाजी सावंत एक काहीतरी बोलतात आणि त्यांच्या बाजूला बसलेले जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा हे काहीतरी वेगळंच बोलतात. संध्याकाळी रात्री ह्या सगळ्या बातम्या आल्यानंतर पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झाली. प्रेस कॉन्फरन्समध्ये रंजन कुमार शर्मा म्हणाले की आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तेच बाजूला बसलेले तानाजी सावंत असं म्हणतात की अपहरण वगैरे असं काही नाहीये, पण वी वर सो वरीड, कारण नेहमी तो त्याच्या भावाशी बोलतो, माझ्याशी बोलतो, आज तो काही फारसं बोलला नाही. मग ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हर म्हटलं मी त्यांना एअरपोर्टला सोडलं आणि त्यानंतर लोकेशन ट्रेस झालं आणि अखेर फ्लाईट साऊथ मध्ये एका ठिकाणी उतरवण्यात आली. ते विमान उतरवलं आणि त्यानंतर तानाजी सावंत यांचा मुलगा सुखरूप परतला. आता यावर राजकीय आक्षेप होत आहेत, काही जणांना टीका टिप्पणी करतायत, पण अधिकारी मात्र एकदम भारी असतात बघा. ज्यावेळी तानाजी सावंत यांच्या मर्जीविरोधात गोष्ट घडत होती, ज्यावेळी त्यांचा मुलगा त्यांना पुन्हा एकदा इकडे हवा होता, त्यावेळी काय झालं, एका सूत्राशी बोललो, त्याने सांगितलं की साहेब फोनाफोनी झाली, पोलीस स्टेशन पर्यंत आलो, पण मुद्दा असा आहे की ऑलरेडी फ्लाय झालेलं विमान हे जर थांबवायचं असेल, त्याचं लँड करून घ्यायचं असेल तर हवाई उड्डाण मंत्रालयातून फोन यावे लागतात, ऑथॉरिटीजला इन्फॉर्म करावं लागतं आणि त्यासाठी काहीतरी सबळ कारण द्यावं लागतं. आता या संपूर्ण प्रकरणात मुलगा बेपत्ता आहे ही कंप्लेंट घेण्याच्या ऐवजी पोलिसांनी अपहरण झाले ही कंप्लेंट घेतली. याच्या मागे एका अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब अशा पद्धतीची कंप्लेंट जर तुम्ही दिली तर आपल्याला जलद गतीने हालचाली करता येतील. त्यामुळे पोलिसांनीही ती कंप्लेंट अपहरणाची घेतली. माजी मंत्री महोदय कमिशनर ऑफिसला पोहोचले.
अमितेश कुमार सध्या इथे पुण्यात नसल्यामुळे जॉईंट सीपी सोबत बसले. त्यानंतर मग क्राईमचे ऍडिशनल सीपी सुद्धा तिथे आले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अपहरणाची तक्रार घेतली गेली. अर्थात नेते मंडळी असल्यामुळे आणि सत्ताधारी त्यातून पक्षातले असल्यामुळे, माजी मंत्री असल्यामुळे हवाई उड्डाण मंत्रालयात फोनाफोनी झाली. तिकडून थेट पायलट कनेक्ट झाला आणि इमर्जन्सी लँडिंग दक्षिणेतल्या एका राज्यामध्ये करण्यात आलं. आता सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की मुलगा बेपत्ता झाला याबद्दलची तक्रार देणं साधारण एक्सपेक्टेड होतं. तिथे थेट अपहरण झालंय अशा पद्धतीची तक्रार देण्यात आली. त्यावर पुढे यंत्रणा आपल्या इतक्या बस्त असतात की मला याच्या आधी कव्हर केलेली प्रकरण मला आठवतात आणि त्याचं मला असं वाटतं की उदाहरण आता दिली पाहिजे व्हिडिओमध्ये. अग्रवाल यांचं जे प्रकरण पुण्यात झालं होतं त्यावेळी ब्लड सॅम्पल स्वॅपिंग मध्ये सरकारी डॉक्टरांनी इतकी तत्परता दाखवली होती. जेव्हा तुम्ही ससून सारख्या रुग्णालयात जाता तिथे तुम्हाला खरंच कसं एंटरटेन केलं जातं याची एकदा तुम्ही अनुभव असेल तर तो पण या कमेंटमध्ये शेअर करा. पण त्या ठिकाणी मात्र अग्रवाल कुटुंबियांना एंटरटेन करणं आणि त्यांचे तात्पुरते रक्ताचे लगेच फटाफट नमुने बदलणं, तिथपासून पुढे या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी सुद्धा म्हणजे अगदी एक आमदार रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनला जाऊन बसतात, तिथल्या पीआय सोबत ते रात्री मिटिंग करतात. अशा सगळी यंत्रणा नेते मंडळींसाठी किंवा हाय प्रोफाईल लोकांसाठी किती तत्परतेने वागतात याचं मूर्तिमंत उदाहरण ही संपूर्ण केस आहे. या केसमध्ये फाल्कन एक फ्लाईट जे वापरण्यात आलंय ते कुठलं आहे, चार्टर्ड फ्लाईट आहे, ते आहे फाल्कन 200 LX. त्याचा दर तासाचा साधारण तुम्हाला जर ते भाडे तत्वावर घ्यायचं असेल आणि फ्लाय करायचं असेल, फक्त भाडे तत्वावर घेण्यासाठी बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, रूट त्याचे असतील किंवा तुम्हाला ते कुठं थांबवून मग परत पुढे कुठे जायचं असेल तर या सगळ्याचा साधारण 4.5 ते 6 लाखापर्यंत एका तासासाठीचा खर्च येतो. असं फ्लाईट, चार्टर्ड फ्लाईट इथे पुण्यात थांबलं होतं, ज्या फ्लाईटने माजी मंत्री महोदयांचे सुपुत्र हे निघाले होते कुठे तर बँकॉकला. माझ्याकडे एक महत्वाचं यातलं डॉक्युमेंट आहे ज्या कंपनीने हे प्रोव्हाइड केलेलं होतं त्या कंपनीकडे फ्लाइंग डिटेल्स होता. त्याच्यामध्ये 3 क्रूची नाव आहेत. पण ज्या ग्लोबल फ्लाईट हेडिंग सर्व्हिसेस कडून हे प्रायव्हेट लिमिटेड कडून हे इकडून फ्लाय करणार होतं त्यामध्ये 3 प्रवासी होते. पहिले होते प्रवीण प्रदीप उपाध्ये, 2 नंबरचे आहेत ऋषिराज तानाजी सावंत आणि 3 नंबरचे आहेत संदीप श्रीपती वसेकर. या 3 व्यक्ती निघाल्या होत्या बँकॉकला. बँकॉकला निघाल्यानंतर या सगळ्या नक्की काय झालं, कुठपर्यंत प्रकरणाला आपण सगळ्यांनी जाणून घेतलं. पण बघा, बेपत्ता होण्याचं प्रकरण अपहरणापर्यंत येऊन पोहोचलं. अपहरण असल्यामुळे अर्थात विच इज व्हेरी सिरियस. त्यामुळे फ्लाइंग ऑथॉरिटीज कडून थेट त्या ठिकाणी इमर्जन्सी लँडिंगचं करण्याचे आदेश गेले आणि यामुळे मंत्री महोदयांचा मुलगा सुखरूप मागे आला. रात्री 10:30-11 पर्यंत मंत्री महोदय कमिशनर ऑफिसला जॉईंट सीपी सोबत बसले होते, चहापान सुरू होतं. आणि आता या सगळ्यावर कॉन्ट्रोवर्सी इतके प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पण मूळ मुद्दा या सगळ्यातला असा आहे की ज्यावेळी सर्वसामान्य माणसांसाठी यंत्रणा काम करतात त्यावेळेचा वेग आणि ज्यावेळी हाय प्रोफाईल केसेस मात्र विषय येतो त्यावेळी यंत्रणांचा वेग आणि तत्परता लक्षणीय असते. बघा, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अपहरण, बेपत्ता किंवा तानाजी सावंत यांचं बोलणं, तिकडे जॉईंट सीपी काय बोलतात यांचं बोलणं, या सगळ्या गोष्टी एकमेकांना बऱ्यापैकी कॉन्ट्राडिक्टरी जातात. आणि आधी एक सांगणं त्यानंतर एक सांगणं, याबद्दल तुमचं काय मत आहे मुंबई तक वरती नक्की कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार बाबळे, मुंबई तक, पुण्यात.